हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण कुठला नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल, लवकरच मतदान होणार आहे. तर आज मला असं वाटलं की आपण त्या विषयावर बोलूया. तर पॉलिटिशियन कोणी व्हायला पाहिजे किंवा कोणता नेता किंवा कोणता पक्ष आपल्यासाठी योग्य आहे, हे कसं निवडावं आणि हे कसं निश्चित करावं. माझा याच्यावर विचार असा आहे की ज्यांना इतिहासाची माहिती आहे अशाच व्यक्तींनी पॉलिटिशियन बनावं. कारण ज्या व्यक्तीला इतिहासच माहीत नाही तो म्हणजे काय काम करणार. आणि त्याला मग हे महत्त्वही देखील माहिती नसेल की आपल्या पूर्वजांनं किंवा जितकेही लोक होऊन गेलीत आपल्या देशासाठी, ज्यांनी काय काय केलेले आहेत, त्यांनी काय काय गोष्टींना सामोरे जाऊन आपल्याला स्वतंत्रता मिळवून दिलेली आहे. जर याची जाणीव आपल्याला नसेल किंवा याची माहिती नसेल तर आपण कसं काही या देशासाठी काहीतरी करू शकतो. कारण आपल्यासाठी ते एक इन्स्पिरेशन आहे आणि इन्स्पिरेशनवरूनच म्हणजे आपल्याला मार्गदर्शन मिळतं की आपण पुढे काय करू शकतो, कशी काय आपल्या देशाची प्रगती होऊ शकते. तर मला असं वाटेल की ज्यांना इतिहासाची माहिती आहे त्यांनीच खरं तर पॉलिटिक्स जॉईन करावं. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे एखादा, म्हणजे जसं मी एक सिटिझन म्हणजे नागरिक आहे भारताची. तर नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य आहे की मी एक असा व्यक्ती निवडावा की जो माझ्यासाठी तर काम करेनच, म्हणजे माझ्या जे काही अडचणी येतात किंवा ज्या गोष्टींना मी सामोरे जाते त्यांना तर तो सॉल्व्ह करेलच. वरून इतर जे लोक आहेत त्यांना देखील ते मदत करतील, त्यांच्या अडचणीत उभे राहतील किंवा त्यांना ज्या काही गोष्टींची अडचण येत आहे त्यांना त्याच्यात मदत करतील, सहकार्य करतील. अशाच व्यक्तीला आपण निवडावं. तर माझं एकंदरीत मत असं आहे की कुठलाही पक्ष न बघता आपण असा व्यक्ती निवडला पाहिजे की जो खरंच आपल्या वॉर्डसाठी काम करतो, तुमच्या अडचणींना सॉल्व्ह करतो. आणि फक्त ज्यावेळेस इलेक्शन असतं तेव्हाच फक्त त्यांचं दर्शन नाही, ते इतर वेळी देखील ते येतात, तुमची विचारपूस करतात, तुमचे काही अडचणी असेल तो किंवा तुमच्या संपर्कामध्ये राहतात. तर कशा प्रकारे संपर्क, मी म्हणत नाही की रोज उठून आम्हाला फोन करावं किंवा म्हणजे सतत भेटावं, पण काही अडचणी असतील तर त्या सांगण्याआधीच त्या जर सॉल्व्ह झाल्या वॉर्डमध्ये एक चक्कर त्या पॉलिटिशियनने नेहमी यावं. त्यांनी चेक करावं की इथं काय अडचणी लोकांनी सामोरे जात आहेत. रस्ते चांगले नसतील तर रस्ते चांगले बनवावं. जर पाईपलाईन चोकं पोच असतील तर ती कामं करावं. आणि इथल्या लोकांची अजून काय गरज आहे तर ती आपण कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो ते करावं. लोकांना काय काय अडचणी आहेत ते त्यांनी समजून घ्यावं आणि त्या हिशोबाने त्यांनी काम करावं. आणि मग एखादा व्यक्ती हे जर करत असेल तर मग आपण त्याला का मत नाही देणार किंवा त्याला का वोट नाही करणार. नक्कीच करू ना. तर मला असं वाटेल की पक्ष वगैरे हे सगळं काही नाही. कारण काय झालं आहे आपल्या देशामध्ये ना, हे ग्रुप झाल्यामुळे कॉम्पिटिशन वाढले, चॅलेंजेस वाढलेले, एकमेकांशी रायवल्टी झालेली आहे. म्हणजे आपण कॉम्पिटिशन असल्यामुळे आपण दुसऱ्याला खाली दाखवतो आणि स्वतःला वर दाखवतो. तर असं न करता आपण कितपत केपेबल आहे, आपण आपल्यामध्ये किती सामर्थ्य आहे कुठल्या गोष्टी करण्यासाठी, ती आपण दाखवायला पाहिजे. आणि दुसऱ्यांच्या चुका काढण्यापेक्षा जर आपण काय आहे आणि आपण काय करू शकतो हे जर लोकांना दिसलं तर लोक नक्की तुमचा साथ देईल आणि तुम्हाला भरपूर मतांनी विजयी देखील करतील. तर जर मला नेता बनायचं असेल तर मी कुठल्याही पक्षाचा काही विचार न करता मला लोकांसाठी काय करता येईल. कारण पूर्वी जसं आपले जे ॲन्सेस्टर होते, त्यांना जे काही गोष्टी वाटायचं तर ते ते त्या पद्धतीने करायचे. जसे संत गाडगे बाबा झाले, ते झाडून काढायचे का, तर त्यांना दिसायचं गाव अस्वच्छ आहे, आपण स्वच्छ केलं म्हणजे इतर लोकही करतील आपल्याला बघून. म्हणजे असे बरेच लोक जे म्हणजे कुठल्याही स्वार्थ न बघता त्यांना ज्या काही खराब गोष्टी अवतीभोवती दिसत आहेत ते त्याच्यासाठी काम करायचे. आजकाल मी बघते रस्त्यावरती लोक चॉकलेट खातात, त्याचे रॅपर्स टाकतात,
फळं खातात, ते सालं फेकतात. जे काही खातात बाहेर वगैरे ते असंच फेकून देतात. पण कोणालाही असं वाटत नाही, की एखादं साल पडलेलं आहे किंवा कचरा दिसत आहे, तर तो उचलून आपण डस्टबिनमध्ये टाकायला पाहिजे. म्हणजे ही आपली सेल्फ जबाबदारी आहे ना, की आपला परिसर स्वच्छ असावा. किंवा आपल्या इथल्या अडचणी जर कोणी फेस करत असेल, तर एकमेकांना मदत करून त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. कारण आज त्यांना अडचण येते, हे उद्या तुम्हाला पण येऊ शकते. म्हणून मला असं वाटेल, की प्रत्येक व्यक्तीने आपापली जबाबदारी निसर्गाप्रती किंवा आपल्या परिसराप्रती घेतली पाहिजे. आणि आपला डेमोक्रेटिक कंट्री आहे म्हणून आपल्याला तो अधिकार आहे की आपण स्वतःची गव्हर्नमेंट स्वतः चूज करू शकतो. तर मी म्हणेल असाच व्यक्ती चूज करा, की जो म्हणजे तुमच्या वेळेला आणि सगळ्या काही गोष्टी तुम्ही सांगण्याची वाट न बघता तो त्या गोष्टी ऑटोमॅटिकली करून, कारण शेवटी ते काही पर्सनली त्यांच्या पॉकेटमधून पैसे खर्च करून तुमच्यासाठी काही नाही करत आहे, बरोबर? त्यांना एक पोझिशन दिलेली आहे, त्यांना एक पद दिलेलं आहे. त्या पदामार्फत ते ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि मग जर ते करू शकतात, तर मला असं वाटतं की करायला पाहिजे. तर बस हेच माझं मत आहे. आणि तुमचा जो नेता आहे, तो तुम्ही विचारपूर्वक निवडा. कारण प्रत्येकाची आपल्याला माहिती असते, कोण काय करतं, काय नाही. तर त्या हिशोबाने तुम्ही पण मत द्या. मी देखील ह्या सगळ्या गोष्टी बघूनच देते. मी पक्ष बघून कधीच मतदान करत नाही. मी माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, एखादा व्यक्ती कसा आहे, तो आपल्यासाठी काय करू शकतो, आपल्या प्रभागाला किती प्रोग्रेस करू शकतो आणि किती डेव्हलप करू शकतो, ह्या हिशोबाने मी बघते आणि मग मग मतदान करते. तर तुम्हालाही जर माझं मत पटलं असेल, तर तुम्ही पण तुमचे व्ह्यूज शेअर करा आणि त्याच पद्धतीने तुम्हीही देखील करा. तर हे माझं मत होतं. तुमचं काय होतं ते नक्की कळवा. बाय.